महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान पहाटे 3 वाजता मनोहर जोशी यांची प्राणज्योत मालवली। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं निधन झालंय। नगरसेवक ते लोकसभा अध्यक्ष अशी त्यांनी महत्त्वाची पदं भूषवली आणि त्यांच्या निधनानं आता शिवसैनिकांवर शोककळा पसरली आहे। त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंग्यातल्या त्यांच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेमध्ये ठेवण्यात येणार आहे। तर दुपारी 2 नंतर जोशींची अंत्ययात्रा निघणार आहे। दादर स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याकडून थेट आणखी माहिती जाणून घेऊया। मनोज, शिवसैनिकांवर अत्यंत हा दुःखद प्रसंग आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय। काय नेमके सध्याचे तपशील आहेत? अगदी बरोबर आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते ज्यांनी बाळासाहेबांसोबत शिवसेना स्थापन करण्यामध्ये त्यांचा मोठा हात होता। त्यातले जे काही नेते होते तेच मनोहर जोशी सर सुद्धा होते। गेल्या 2 महिन्यापूर्वीसुद्धा मनोहर जोशी आजारी होते आणि त्यांना हिंदुजा रुग्णालयातच उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं। त्यावेळेस त्यांच्याकडनं उत्तम प्रतिसाद उपचाराला देण्यात आला होता आणि त्यानंतर ते घरी गेले होते। परंतु परवा दुपारी पुन्हा एकदा त्यांची तब्येत बिघडली म्हणून हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं आणि अखेर उपचारादरम्यानच काल रात्री 3 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। मनोहर जोशी सर हे अतिशय उत्कृष्ट वक्ता होते, उत्कृष्ट संसदपटूसुद्धा होते आणि यशस्वी मुख्यमंत्रीसुद्धा म्हणून त्यांची एक कारकीर्द गाजलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। एकंदरीतच शिवसैनिक जे आहेत त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला असं म्हणता येईल। शिवसेनेचे दोन्ही गट जरी असले तरी दोन्ही गटातल्या शिवसैनिकांमध्ये ते लोकप्रियच होते। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर सुद्धा दोन्ही नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील दोन्ही नेते त्यांना भेटण्यासाठी गेले होते। मग ते रुग्णालयात असतील किंवा घरी असतील दोन्ही नेते त्यांना भेटण्यासाठी गेले होते।